एक रुपेश कोणाशी विरोध होतोय? राज्याचे उपमुख्यमंत्र्यांसोबत आहे ना? हो साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री गेले की नाही गेले? राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाला. मात्र या प्रकरणात घातपाताचे ठोस पुरावे आमच्याकडे असताना अद्याप FIR दाखल का करण्यात आलेला नाही, असा संतप्त सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलाय. पोलीस ठाण्यातील या घडामोडींचा व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये रोहित पवार आणि अमोल मिटकरी पोलिसांशी जोरदार वाद घालताना दिसतात. आमदारांचा आरोप आहे की DGCAच्या अहवालात VSR कंपनीचा निष्काळजीपणा स्पष्ट झालाय. मेंटेनन्समध्ये झालेल्या त्रुटींमुळेच हा अपघात घडल्याचा दावा करण्यात येतोय. याच पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. रोहित पवार आणि प्रवीण मुंडे यांच्यात जोरदार चर्चा आणि वादावादी झाल्याचं समोर आलंय. पोलिसांकडून मात्र स्पष्ट करण्यात आलं आहे की कायदेशीर कारवाई होईल आणि ती कायद्याच्या चौकटीतच केली जाईल. कार्यकर्त्यांना पोलीस केबिनच्या बाहेर काढण्यात आले. आत फक्त अमोल मिटकरी, रोहित पवार, संदीप क्षीरसागर आणि त्यांचे वडील उपस्थित होते. पोलीस ठाण्याबाहेर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. आम्ही काही गोंधळ घालत नाही किंवा काय अनुषंगाने एक रुपेश कोणाशी विरोध होतोय? राज्याचे उपमुख्यमंत्र्यांसोबत आहे ना? हो साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री गेले की नाही गेले? हो, एवढे एव्हिडन्स आहे, सगळ्या न्यूजला आलेलं आहे. पुरावे असतानाही कारवाई होत नाही का? विमान कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे का? राजकीय दबावाखाली पोलीस काम करतायत का? या सर्व प्रश्नांची उत्तरं येत्या काही तासात मिळणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.